नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्र हो, सध्या गावरान कांदा भरपूर ठिकाणी टाकलेला आहे किंवा काही अजून लोक शेतकरी आपले लागण देखील करत आहेत, काहीचे रोप देखील आले आहेत। पण मित्रांनो, फेक कांदा जर गावरान केला तर अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला, कारण गावरान कांदा हा मित्रांनो कमी खर्चामध्येच आणायचा आहे, जेणेकरून तो 4 ते 4.5 महिन्याचं पीक आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, गावरान कांदा हा कमी खर्चामध्ये कसा येईल, जेणेकरून ती आपल्या कांद्याची पात सुरुवातीला मित्रांनो आपल्या कांद्याची जर पात चांगली असेल तर कांदा चांगला निरोगी देखील राहू शकतो। तर मित्रांनो, अगदी कमी खर्चामध्ये आज मी तुम्हाला प्रत्यक्ष कशा पद्धतीने कांद्याचं जे पीक घेतलेलं आहे, गावरान कांदा आहे। फक्त मित्रांनो, एका एकराला 1 किलो फक्त त्यांनी 19-19ची फवारणी केली आहे। अगदी त्याचं प्रमाण 50-50 ग्रॅमनी देखील घेऊन त्यांनी फवारणी केली आहे। सतत त्याची फवारणी करत राहिली, ज्यादा देखील मारलेली नाही। त्याच्यामुळे आपल्या कांद्याला दुसरा इफेक्ट देखील न होता 50 ग्रॅमच एका प्रतिपंपाला घेऊन त्या शेतकरीने आज एक वेगळाच मित्रांनो कमी खर्चामध्ये कशी आपल्याला शेती कांद्याची पिकवता येईल ते आज प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आज कांद्याला काळोखी देखील चांगल्या पद्धतीने आली आहे। फक्त 19-19 ह्या कांद्याला फवारणी केलेली आहे। दुसरा अजून बिलकुल देखील एक खत टाकलेलं नाही, कारण दुसरं खत टाकत असताना मित्रांनो ज्या वेळेस आपला कांदा फुगल पण त्याला एक सुपारी एवढा व्हायच्या अवस्थेत असेल, त्यावेळेस गुळी सुपर आपल्याला 24-24 अशा खतांचा किंवा 10-26 अशा खतांचा वापर करायचा आहे। पण सुरुवातीला मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये एका एकरामध्ये 1 किलोच्या पुड्यामध्ये मित्रांनो या शेतकऱ्यांनी कांद्याचं पीक कशा पद्धतीने घेतलंय। तर मित्रांनो, गावरान कांदा म्हटलं की 4.5 ते 5 महिन्याचं पीक असतं। मित्रांनो, ही कांदा आपल्याला कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आणायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीला ह्या शेतकऱ्यांनी खुरपणी केली, कारण फेक कांदा केल्यावरती मित्रांनो तणाचा प्रादुर्भाव देखील होतो। आता सध्या तुम्ही बघू शकता कांद्याला काळोखी देखील चांगल्या प्रकारे आलेली आहे, कांद्याची पात देखील चांगली सरळ वाढलेली आहे। जर मित्रांनो 19-19ची जर फवारणी केली, जर आपला कांदा पिळकुटी व्हायला लागलेला असेल तर मित्रांनो 19-19च्या या फवारणीमुळे कांद्याची पिळकुटी देखील निघून जाऊ शकते। सध्या थंडीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे कांद्याला पोषक देखील जी पात असते आपल्या त्या पातीला थंडीचं वातावरण देखील पोषक आहे। तर मित्रांनो, अगदी कमी खर्चामध्ये या शेतकऱ्यांनी 1 एकरामध्ये 100 रुपयाच्या पुड्यामध्ये 1 एकर कांदा फवारून काढलेला आहे। आणि आज मित्रांनो एकही कुठला अजून खताचा वापर न करता फक्त 100 रुपयाच्या पुड्यामध्ये अशा पद्धतीने कांद्याची पात बघू शकता तुम्ही कशी आणलेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।